थोड्या वेळात ती पलटायची. तोपर्यंत आपण दुसऱ्या भाकरीची तयारी करूया. बघा, एवढाच मी गोळा घेतला आहे, एवढाच गोळा घेतला आहे भाकरीचा. हे बघा, याच्यापेक्षा पण मोठी होऊ शकते, पण माझा तवा कसा एवढाच मोठा नाही आहे, जरा लिमिटेडमध्ये, त्यामुळे मी एवढेच टाकले. झाली भाकरी बघा. लोखंडाच्या तव्यात अशी होते, आणि दुसरे ते निर्लेपचे वगैरे तवे असतात ना, त्याच्यामध्ये डाग वगैरे नाही लागत, एकदम पांढरी शुभ्र होते. पण लोखंडातली तव्यातली भाकरी खूप सुंदर लागते आणि टिकतेही. एवढ्या पिठाच्या आपण करूया भाकरी, त्याच्या 5-6 होतील.